आणि तो साऊंड त्याला मात्र ठेवा काय. ते व्यवस्थित जरा असं झालं. जर असं दाट असेल तर पाणी घालून थोडंसं पातळ करायचं आहे पीठ. 5 वाट्या तांदळाचं पीठ आणि याच्यात मीठ टाकले मी चांगलं आधीच. बरोबर आहे. एवढंच असं हातावर कुस्करून टाकायचं म्हणजे वास येतो. 5 वाट्या पीठ आहे, त्यासाठी 1 तांब्या पाणी. अंदाजानं आपल्या व्यवस्थित असं पीठ पातळ पण नाही आणि दाट पण नाही, अगदी असं नॉर्मल भिजवून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दाटसर असं पीठ, पाणी थोडं थोडं घालूनच आपल्याला पीठ भिजवायचं आहे. नाहीतर एकदम जर पाणी ओताल तर एकदम असं पातळ पीठ होईल. आणि पाणी जरा घेऊन येऊ. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकल्या तरी देखील चालतील, पण आताच यामध्ये टाकायचे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या टाकल्या तरी देखील चालतील. दिसायलाच पीठ किती सुंदर दिसायला लागले ना. अजून लागणार पाणी ना. जवळजवळ मोठ्या 5 वाट्या पीठ घेतलं होतं आणि त्यासाठी बरोबर 2 तांबे 2.5 तांबे पाणी घेतलेलं आहे. तर आपल्या अंदाजानुसार व्यवस्थित पीठ हलवं जेवढं कन्सिस्टन्सी अशा पद्धतीनं हे बघा, अशा पद्धतीने एवढं पीठ पातळ झालं पाहिजे. अशा पद्धतीनं करून घ्यायचं. झालं का आमचा अजून पण. हां, किती वेळ भिजत ठेवायचं? 10 मिनिटं. 10 मिनिटच फक्त भिजत ठेवायचं आहे असं पीठ. हां, आणि तो साऊंड एवढी दाट. जरा पाणी हवं बघूया म्हटलं. एकटा करा रे. रस पाणी घालतो गरम. रस पाणी घालतो गरम. भारी घालायची. मस्त होतं आणि पातळ वगैरे टाकायचं. हे करा उलगड. त्याला मात्र ठेवा काय.
काय आता ते व्यवस्थित ते जरा असं झाले. जर असं दाट असेल तर पाणी घालून थोडंसं पातळ करायचं आहे पीठ. हां हे असे परतून घ्यायचे. मी यायचा माझ्या अंगावर. वाफ आहे. गरम